राष्ट्रवादीचे नेते सध्या लईच फार्मात आहेत. कधी राष्ट्रवादीच्या रुपालीताई चाकणकर खरात प्रकरणामुळे चर्चेत येत आहेत. अनामिकेच्या जखमेवरून चाकणकरांना पार सळो की पळो करून सोडलं जातं. तर चाकणकरांपाठोपाठ लगेचच तटकर यांचा नंबर लागतो. तटकर यांनी स्वतःचा अंगठा कापून जादूटोना केल्याचं बोललं जातं. तटकर यांचं निस्तारत नाही तोवरच लगेच नरहरी झिरवळांचा व्हिडिओ येतो आणि लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादीचे स्थान डळमळीत व्हायला सुरुवात होते. मुळात राष्ट्रवादीतल्या या नेत्यांचे कारनामे आणि प्रताप कधीपर्यंत उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी सहन करायचे आणि त्यातल्या त्यात अन्न व औषध प्रशासन मंत्री असलेल्या नरहरी झिरवळ यांच्या व्हिडिओनं तर लोकांना तोंडात बोटं घालावी लागली. म्हणजे झिरवळ असं काही करतील किंवा त्यांचं काय असलं प्रकरण पुढे येईल असा विचारच कुणी केला नव्हता. पण काय सध्या राजकारणात सगळंच इतकं अनपेक्षित आणि विचित्र समोर यायला लागलंय. आज मात्र आपण खास फक्त झिरवळांवर बोलणार आहे. नेमका झिरवळांचा कोणता व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यात नेमकं काय आहे, याआधी नक्की झिरवळ कसे गोत्यात आलेत आणि झिरवळांना अडकवण्याचा खरंच ट्रॅप आहे का, हेच या व्हिडिओत पाहायचंय. नमस्कार. 25 मार्चला संध्याकाळी 4 नंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ येतो. यामध्ये एका रूममध्ये झक्कास दारू पार्टी चाललेली असते. सोबतीला फक्कड असं मटण आणि मटणाच्या सोबतीला मनोरंजन म्हणून एक माननीय मेहंदी कलरच्या ड्रेसमधील महिला म्हणजेच एक महिला असते. बरं, हे चित्र फक्त एवढंच नव्हतं. या रूम मध्ये आणखी एक प्रचंड इंटरेस्टिंग व्यक्ती होती. अहो, ती व्यक्ती साधी सुधी नाहीये. थेट एरवी गांधी टोपी, अंगामध्ये पांढरा सदरा आणि पायजामा आणि देहबोलीमध्ये गावठीपणा असलेला आमदार होता. बहुतेक तुम्हाला कळलं पण असेल. होय, त्या पार्टीच्या रूम मध्ये आणखी एक असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमदार नरहरी झिरवळ. हा फक्त यावेळी झिरवळ सदऱ्यामध्ये नव्हते तर टी शर्ट मध्ये होते. बरं, या सगळ्याचं शूट करणारा आणखी एक कार्यकर्ता त्या रूम मध्ये होता, ज्याच्यामुळे झिरवळांची आबरू पार वेशीला टांगली गेली. मग बघा, आबरू जाण्यासारखं नेमकं या व्हिडिओत होतं तरी काय. तर हा व्हिडिओ फक्त साध्या पार्टीचा नव्हता तर झिरवळांच्या रासलीलाचा होता. असं आम्ही म्हणत नाही, तर असं या व्हिडिओमध्ये दिसतंय. जी लोकांच्या चर्चा आहे ती लोकांची चर्चा आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याला सुद्धा जेवढी गती नसेल त्यापेक्षा जास्त वेगानं आता व्हायरल झालाय. आता झिरवळांच्या रासलीलाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर झिरवळांना लोक आणि पत्रकार सोडतायत. होय, आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर काय काय माहिती समोर आली बघा. झिरवळांची ही सगळी पार्टी सुरू होती ती चक्क आमदार निवासस्थानी, म्हणजे ज्या ठिकाणी काही चुकीची कामं करायला माणसं कतरतात तिथंच झिरवळ साहेबांनी थेट ताईंना आणलेलं होतं. आता झिरवळांसोबत पण आता पर्सनल गोष्टी सामाजिक झाल्यानंतर मॅटर होणार. मग आता झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी केली जातीये. लोकांचं तरी काय चुकतंय. अहो, तुम्ही कशाचीच तमा न बाळगता जर खुलेआम असले घाणेरडे चाळे शासकीय निवासस्थानी म्हणजे आमदार निवासात करत असाल तर ते आक्षेपार्ह आहेत. आता एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा एका स्थानिक पत्रकाराच्या चॅनलवर झिरवळांनी फोनद्वारे त्यांची प्रतिक्रिया दिली तेव्हा ते असं म्हणाले की हा सगळा व्हिडिओ जोडलेला आहे, मी त्या व्हिडिओत नाही बाबा. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या तृतीयपंथी महिला 8 वर्षांपासून माझ्या ओळखीत आहेत, पण मला आता मुद्दाम असल्या सगळ्या व्हिडिओमध्ये फसव्या व्हिडिओमध्ये अडकवलं जात आहे. बरं, दारू पार्टीवर बोलताना झिरवळ असं म्हणाले मी दारू पित नाही आणि कार्यकर्त्यांनी ती दारू आणली असेल कदाचित. ही सगळी प्रतिक्रिया झिरवळांनी दिलेली. पण याच प्रतिक्रियेवर काही प्रश्न पडतायत की खरंच हा व्हिडिओ फेक आणि एडिटेड तुम्हाला वाटतोय का आणि झिरवळ खरंच खरं बोलत आहेत का, तुम्हाला नक्की काय वाटतंय. बघा, 26 तारखेला झिरवळ या व्हिडिओमुळे प्रचंड फार्मात आले, पण त्यात अचानक एंट्री झाली ती झिरवळांच्या सोबत त्या रूम मध्ये असलेल्या ताईंच्या भावाची, म्हणजे पवनच्या भावाची. पवनचा भाऊ रवी यादव आणि सगळ्यात महत्वाचं, हा रवी यादव दुसरा तिसरा कुणी नसून यानंच तो व्हिडिओ त्या रूम मध्ये छुप्या पद्धतीनं काढला होता. म्हणजे ज्या माणसाला आपण नरहरी झिरवळांचा कार्यकर्ता म्हणत होतो तो माणूस हा निघाला पवन यादवचा भाऊ. रवी यादवनं माध्यमांमध्ये असं सांगितलं की त्याचा भाऊ तृतीयपंथी आहे आणि त्यानं आतापर्यंत अनेक नेत्यांना त्याच्या सेक्स रॅकेटमध्ये फसवून त्यांना ब्लॅकमेल केलंय. त्यामुळे यादवच्या या स्टेटमेंट नंतर झिरवळ आपोआप सेफ होत होते. पण यादव एवढ्यावर थांबला नाही. तो पुढे असं सुद्धा म्हणला की त्यानं आणखी एक महत्वाचं विधान केलं, ते म्हणजे झिरवळांनी माझ्या तृतीयपंथी भावासोबत अनेक वर्ष अनेकदा अनैतिक संबंध ठेवले. हा, आता अर्थात
झिरवळांचा हा पर्सनल मॅटर आहे, पण खरंच यावेळी झिरवळांना अडकवण्यासाठीच या तृतीयपंथीयानं हा सगळा खेळ खेळला असेल का, की तिला कुणी सांगितलं असेल, हा सुद्धा प्रश्न पडतोय. कारण तसं पाहिलं तर या 3 महिन्यामध्ये झिरवळ टार्गेटवरच होते. याआधी त्यांच्या मंत्रालयातील दालनामधील त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांना लाच घेताना पकडलं गेलं होतं. म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनातल्या लाच घेताना पकडलं होतं. त्यामुळे तेव्हापासून झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. त्यामुळे आता या प्रकरणानंतर खरंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झिरवळांकडून राजीनामा घेणार की झिरवळ सेफ राहणार हे पाहणं महत्वाचं आहे. खरं पाहिलं तर झिरवळ सेफ राहण्याचे चान्सेस सुद्धा आहेत, कारण त्या तृतीयपंथीयाचे फोटो जवळपास सगळ्या बड्या नेत्यांसोबत आता सोशल मीडियावर दिसत आहेत. त्यात मग शंभूराजी देसाई, नाना पटोले आणि शिवसेनेतील अनेक नेत्यांसोबत त्या पवन यादवचे म्हणजेच त्या तृतीयपंथीयाचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे एवढं नक्की आहे की या प्रकरणामध्ये कदाचित स्वतः तो तृतीयपंथी सुद्धा अडकणार आहे. झिरवळांच्या या प्रकरणावर त्यांच्याच पक्षातल्या मिटकरींना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मिटकरी म्हणाले, या प्रकरणामध्ये अनेक लोकांचे फोटो ट्रान्सजेंडर सोबत आहेत. कॅप्टन अशोक खरात प्रकरण तापलेलं असताना राज्यातील लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे वळवण्यासाठी 8 महिन्यांपूर्वीचा झिरवळांचा व्हिडिओ मुद्दाम अधिवेशन संपल्यावर बाहेर काढला. काही मिनिटात हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. हा सगळा प्रकार कोणीतरी प्री प्लॅन करून केलेला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर नरहरी झिरवळ यांनी सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची मागणी केलेली होती. त्यानंतरच त्यांच्या मागे अँटी करप्शन लावण्यात आलंय आणि त्यानंतर हा व्हिडिओ बाहेर काढण्यात आला. त्यामुळे ही सगळी सोची समजी साजिश आहे. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे खरंच झिरवळांचं मंत्रीपद घालवण्यासाठी आणि राष्ट्रवादीला सगळीकडून पोखरण्यासाठी ही सगळी चाल तर नाही ना, असा सवाल आता उपस्थित होतोय. बरं, त्यात झिरवळांनी स्वतः त्यांच्या राजीनाम्याबद्दल स्टेटमेंट दिलंय. झिरवळ म्हणाले, चौकशीमध्ये माझ्यावर काही जबाबदारी आली आणि माझ्याशी काही संबंध त्या चौकशीमध्ये जाणवला तर मी स्वतः राजीनामा देईल, असं झिरवळ म्हणाले. असो, झिरवळांच्या या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.